गाईस हे बघा मस्तपैकी चटणी आणि मीठ टाकलेले आहे. आणि काय खाते, पोळी भाजी खाते. तर इथं बसणार आहे मी थोडंसं उन्हामध्ये. दुसऱ्याकडे जागा नाही मित्रांनो, सो मला इथंच बसावं लागणार आहे. बघा किती भारी, कोण कोण खाते. आणि पण आली इकडं बस. आणीचं मिक्स आहे, वाल आणि भेंडी ना ग. काय ग, इकडे सरकते ना मी. इकडे बस उन्हामध्ये, बस इकडे. बरे. हॅलो गाईज, तर मागे बघा आपलं जे किचन आहे ते स्वच्छ झालेलं आहे. म्हणजे थोडे भांडे होते ते साफ केले आणि किचन क्लीन करून घेतलेलं आहे. आणि गेली आहे बाहेर. तर म्हटलं आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती, आता करावं काय. तर काल तुम्ही बघितलेच आहे काल किती भाज्या आणलेल्या आहेत मी. तर आता कोणाचा नंबर असेल बरं. इकडं बघा, वांग्याचे भरीत करणार आहे मी मस्तपैकी, बघू शकताय है ना. तर म्हटलं आता जास्त दिवस न ठेवता याचं आपण भरीत करूया मस्तपैकी. आपण थोडंसं कट करून घेऊया मध्ये मध्ये आणि मग गॅसवर ठेवूया, म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल आतमध्ये. ओके, चला. गॅस जर संपला तर वांगे होऊन जाईल मित्रांनो. आपलं भरीत, वांग्याचं भरीतच होऊन जाईल. भरीत चटणी बी खायला भेटणार नाही, कारण की बुकिंग केलेली आहे. सिलेंडर पण आलं नाही आहे. हे ऑनलाईनवाले असतात ना, ते 2-3 दिवस लेटच आणतात ते मुद्दाम. आणि कॅश जर केलं ना, त्याच दिवशी रात्री करणार ना, उद्या सकाळी आणून देतील असे. आणि सध्या तर मी आता ऑनलाईनच करते, त्याच्यामुळे मग ना 2-3 दिवस, आता 2 दिवस झालेले ऑलरेडी. 2 दिवसापासून आधीच मी केलेलं बुकिंग. तर आपलं जे वांग आहे ना ते मस्त पैकी शिजू राहिलं, मस्त भाजून टाकलंय. आणि मधून आहे ना, मधून शिजू राहिलं मस्त पैकी. मला वाटलं का फिरलेलं आहे का काय, तर नाही, तसं नव्हतं काही. वांग मस्त झालेलं शिजून, मधून तर भारी झालंय अजून. वरचं काढून घेते जळालेलं. आपल्याला गरमागरम आहे ना, एकदम चटका बसू राहिला हाताला.
हां करावं. तर मित्रांनो, आणि जी युनिट टेस्ट येणार आहे आणि तिचा अभ्यासही घ्यावा लागतो परत व्हिडिओ, तर थोडंसं ॲडजस्ट करून करते मी. हां हां, मायनस करायचं आहे. 2 मधून 1 मायनस कर. 2 काढायचं. हां, मायनस करायचं. 2 मधून 1 मायनस करायचं. हां, मायनस कर. हां, किती राहिले? 2. 1 राहिले ग. 1 राहिले ना. थोडीशी मायनस आणि प्लसमध्ये कन्फ्युजन आहे अनिला. तर बटाटे टाकणार आहे मी, थोडीशी कट करून घेते आणि भाजून देते. आता जाय तिकडे बसा. नाही येईल कर. तसंही केल्यानेच होत आहे का हो मित्रांनो, केल्यानेच होत आहे रे, आधी केलंच पाहिजे असं. अशी जी एक म्हण होती ना, ती आमचे सर, आम्ही लहान असताना आमचे सर हीच म्हण सांगायची. आता सिट्टी घेऊन फिरते अभ्यास सोडून. जाय पटकन बस जा. हा मी येते ना, जाय बस. तसंही असं नाही करू. तर बटाटे टाकणार आहे मी, वांग्याचे भरीत. तर चला भाजून घेते आता. बटाटे भाजायची सुरुवात झालेली आहे. तर बटाटे पण भाजून घेते, म्हणजे थोडेसे शिजलं जाईल आणि मग कढईत थोडंसं फ्राय करून घेईल, म्हणजे होऊन जाईल कंप्लीट आहे ना, शिजून जाईल मस्तपैकी. आणि आपलं वांग्याचे भरीत जे आहे ते रेडी आहे. आणि आता फक्त तडका मारायची गरज आहे. तर आपले जे बटाटा आहे मस्त भाजून झालेले आहेत. वास तर एकदम छान येतोय, म्हणजे वरचे सालं जडत आहे ना, त्याचा वास भारी येतोय. आणि आपला हा जो बटाटा आहे तर झाला आहे ऑलमोस्ट, म्हणजे नॉर्मल जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं झालेलं आहे. सो आता आहे दुसरं जो बटाटा आहे याचा नंबर आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा, आहे ना. थोडंसं वेगळं ट्राय करते मी. रोज तेच ते भरीत, थोडंसं डिफरंट. आपण रोज म्हणजे तेच खात असतो ना, थोडंसं डिफरंट करून बघायचं. थोडंसं तोंडालाही चव येते आणि मनालाही शांती. तर मित्रांनो, आपले बटाट्याचे भाजून झालेले होते, ते कट करून घेतलेत. आणि आपला जो वांग्याचा भरीत आहे ते पण झाले. आता चला वाटण मी करून घेतलं. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला आपण बनवूया पटपट. तर आपले जे वाटाणे आहे ते टाकलेत आणि त्याच्यानंतर थोडंसं आहे ना बटाटे टाकणार आहे मी. आणि मग हे जे वाटण आहे आपलं ते टाकणार आहे आणि बाकीचे मसाले टाकणार आहे. मग तेल उडतंय मित्रांनो. तर शिजायला आता थोडा वेळ 5 मिनिटासाठी शिजू देते ना बटाटे व्यवस्थित. आपले जे बटाटे होते ना ते पासून मस्त फ्राय करून घेतलेत मी वाटाणे. आणि इथं टाकले आपलं वाटण, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं होतं ते. आणि आता टाकणार आहे आपले मसाले घरगुती, जे तुमच्याकडे असेल ना तेच मसाले टाका. भाजी चांगलीच येणार आहे. कोणतेच मसाले नवीन घ्यायची गरज नाही आहे. आपले जे घरात आहे ना तेच मसाले टाकायचे. तर आता मी मसाले टाकून घेते. तर आधी बटाटे आणि वाटाणे ते मिक्स होते तेच व्यवस्थित परतून घेते मी. आणि त्याच्यानंतर मग टाकेल आपलं वांग्याचे भरीत आणि मग रेडी होऊन जाईल. तर बघा वांग्याचं भरीत कसं भारी दिसतंय बघ.
अजून व्यवस्थित व्हायचं बाकी आहे. आताच टाकलेलं आहे मी. तर कसलं भारी दिसतंय मित्रांनो. आज तर मजाच येणार आहे आमच्या हे ना. नवीन नवीन आणि हनीच्या पप्पांची तर अजून मजाच आहे. नवीन नवीन रेसिपीज भेटते त्यांना खायला. अशी काय भेटत नाही. आणि आपली जी रेसिपी आहे आज तर एक नंबर. मटनला काय करतात, चिकनला काय करतात आणि काय म्हणतात माशाला काय करतात, एवढी भारी येणार म्हणजे झालेलीच आहे बघा. एक नंबर झाली पाहिजे बघा. तर आता मीठ टाका आणि मस्तपैकी हांडा. तर मित्रांनो बघा, आपलं जे वांग्याचे भरीत आहे ना ते एक नंबर झालेलं आहे. गरमागरम एका वाटक्यात काढून घेतलेलं आहे मी. इथं बघू शकताय कसं वाटते, एकदम झणझणीत. तर जास्त तिखट टाकायचं नाही आणि पोटाला जास्त त्रास द्यायचा नाही, तर कमीच टाकलेलं आहे मी. पण चव लई मस्त आहे. आणि मला तर भूक लागलेली आहे. मी आता जेवायला बसते आणि हनीलाही देते. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय.